काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली उरणात काँग्रेसचा झंझावात। भारतीय काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत गाव तेथे काँग्रेस उभी करण्याचा संकल्प काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी अंगीकारला असून त्याची सुरुवात ही दिघोडे गावातून केली आहे। गावागावात काँग्रेसला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून बुधवार दिनांक 18 रोजी या संकल्पनेचा दुसरा टप्पा म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी भेंडखळ गावातील गाव तेथे काँग्रेस या नामफलकाचे अनावरण सोहळ्याच्या माध्यमातून मोठ्या धुमधडाक्यात पुन्हा एकदा सुरू केले आहे। यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी सांगितले की काँग्रेस पक्षाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देण्याचे काम केले आहे। त्यामुळे काँग्रेस पक्षाची विचारधारा ही सर्वसामान्य माणसाच्या हृदयात घर करून आहे। हे गाव तेथे काँग्रेस या नामफलक अनावरण प्रसंगी पाहायला मिळत आहे। प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील यांनी भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा उभारला। अशा प्रकल्पग्रस्तांचे आधारस्तंभ असलेल्या लोकनेते दिबा पाटलांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळवून देणे हे काँग्रेसबरोबरच या परिसरातील प्रकल्पग्रस्तांचे काम आहे। आज JNPAचा फंड उरण तालुक्यातील गावांना मिळत नाही, ही एक शोकांतिकाच आहे। गोपाळ पाटील यांनी उरणचा आमदार निवडून यावा म्हणून पुढाकार घेतलेला, परंतु उरणकरांचे प्रश्न जैसे थे स्थितीतच प्रलंबित राहिले आहेत, असे शेवटी महेंद्र शेठ घरत यांनी नमूद करून जनमानसांचे प्रश्न सोडविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे शेवटी स्पष्ट केले आहे। गाव तेथे काँग्रेसच्या माध्यमातून उरण विधानसभा मतदारसंघातील भेंडखळ, नवघर, पागोटे, जसकार, सोनारी, करळ, फुंडे, पांजे, डोंगरी, बोकडविरा, नवीन शेवा, द्रोणागिरी नोडसह इतर महालन विभागातील गावात काँग्रेस प्रदेश सरचिटणीस तथा रायगड प्रभारी श्रीरंग बर्गे, जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले। यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सदस्य मिलिंद पाडगावकर, JD जोशी, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस महेंद्र ठाकूर, उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, शहर अध्यक्ष प्रकाश पाटील, उरण तालुका युवक अध्यक्ष लंकेश ठाकूर, माजी शहराध्यक्ष किरीट पाटील, श्रीयश घरत, विंधणे विभाग अध्यक्ष BN ठाकूर, काँग्रेस पक्षाचे तालुका सरचिटणीस अश्विन कैलास थळी, महिला अध्यक्षा रेखा घरत, इंटक जिल्हा उपाध्यक्षा विनया पाटील, वैभव पाटील, नरेश कडू, ध्रुव जयवंत पाटील, साहिल पाटील, तेजस तांडेल, एकनाथ घरत, प्रेमनाथ ठाकूर, रोहित घरत, काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष घनश्याम पाटील, राजेंद्र भगत, वैभव पाटील, किरण कुंभार यांसह काँग्रेस पक्षाचे गाव अध्यक्ष तसेच आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या कार्यक्रमाचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकार घनश्याम कडू यांनी उरणकरांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची महेंद्र शेठ घरत यांच्याकडे मागणी केली आहे। महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण। त्याच्यामध्ये दुधा भाव कधी बाळगलेला नाहीये आणि म्हणून आपले काम जे आहे ध्रुव, आपण जेव्हा त्या काँग्रेस पक्षात तुम्ही अध्यक्ष म्हणून ते काम करणार आहेत या विभागाचा, त्यावेळेला ह्या लोकांना काय अडचणी आहेत, सिडकोच्या माध्यमातून कुठलीही अडचण असेल तर सांगा। सिडकोच्या माध्यमातून आपल्या मैदानं पाहिजे, रस्ते दुरुस्ती पाहिजे, अनेक गोष्टींसाठी आपण काम केलं। आपण जो बोललो नाही, शेलगर एक गाव आपण त्यांना एक मॉडेल व्हिलेज करून दाखवलं। 15-16 कोटी रुपये त्या गावामध्ये आले। प्रत्येक 95 गावांना हा फंड याच्यामध्ये मंजूर आहे। स्थानिक कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे का तो फंड आपल्या गावामध्ये कसा आणता येईल, त्याच्यासाठी मी काय केलं पाहिजे। समाज मंदिर तुम्हाला सँक्शन आहे, अंडरकव्हर गटार तुम्हाला सँक्शन आहेत, तुम्हाला काँक्रीटचे रस्ते गावांमध्ये सँक्शन आहेत, महिला मंडळासाठी सभागृह सँक्शन आहे, त्याच्यामध्ये मैदानासाठी जागा दिल्या पाहिजेत। ह्या अनेक दिवाबाई साहेबांच्या नेतृत्वाखाली हा सर्व जो आपला करार झाला, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी अभिप्रेत आहेत। पण जा कुठल्याही गावाच्या पुढाऱ्याच्या दारात जर तुम्ही गेला तर जायला तुम्हाला अडचणी आहेत। आज जेव्हा मी या मालनामध्ये फिरलो, JNPAचा करोडो 250-300 कोटी रुपये दरवर्षीचा CSR फंड कुठे जातोय, नागपूरला जातोय, इंदूरला जातोय, दिल्लीला जातोय, RSS आणि BJPच्या संस्थांना जातोय। पण त्या गावात जेव्हा करलमध्ये, सावरकरमध्ये जातोय तेव्हा एवढा डोफा पाणी आहे। प्रतिनिधी इथलेच आहेत। आमचं आता गोपाल पाटलांचं नाव घेतलं, आमचे मित्र आहेत, आमचे नातेवाईक आहेत, ते बोले उरणचा आमदार पाहिजे, स्थानिक आमदार पाहिजे। त्यांनी फार मोठा लढा उभा केला, पण ते लढा उभा केल्यानंतर लोक पाठी राहिले आणि त्यांना 800-900 किंवा 1000 मतं देण्याचं काम केलं। त्यांच्या लढाने उरणचे आमदार मिळाले, शिवसेनेचा आमदार मिळाला, आता BJPचा आमदार मिळाला। प्रश्न सुटलेत का? आजही उरणमध्ये जायचं असं बायपासचा प्रश्न तसाच्या तशा प्रलंबित आहेत। अनेक गोष्टींसाठी लढलं पाहिजे। जे आपण सांगतो 70च्या ॲक्विजिशनचा अजून 12.5% प्रश्न